नमस्कार मित्रांनो राज्यामधील ई श्रम कार्ड धारकांसाठी, बांधकाम कामगारांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, जर तुम्ही ई श्रम कार्ड काढलेला असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपये अनुदान मिळणार आहे। त्यासोबत जर तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही एक अर्ज केला तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपये अनुदान सुद्धा मिळणार आहे। आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजे तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल आणि तुम्ही सुद्धा एक अर्ज केला तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन सुद्धा सुरू होणार आहे। तर बघा मित्रांनो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यामधील ई श्रम कार्ड धारकांना, बांधकाम कामगारांना आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासाठी योजना सुद्धा सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजे तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल किंवा तुम्ही बांधकाम कामगार असाल किंवा तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल म्हणजे तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। परंतु या तिन्ही योजनांसाठी अर्ज करणं गरजेचं आहे। जे नागरिक अर्ज करणार आहेत त्याच नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी म्हणजेच राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बांधकाम कामगारांमुळे, ज्येष्ठ नागरिकांमुळे आणि ई श्रम कार्ड धारकांमुळे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार सुद्धा आलेलं आहे। त्यामुळे राज्यामधील ई श्रम कार्ड धारकांना, बांधकाम कामगारांना आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा मिळणार आहे। तर बघा, याच्यामध्ये राज्यामधील बांधकाम कामगार असतील, बिल्डिंगचे बांधकाम करणारे कामगार असतील, विहिरीचे काम करणारे कामगार असतील, मजुरी करणारे कामगार असतील किंवा शेतामध्ये काम करणारे, मजुरी करणारे बांधकाम कामगार सुद्धा याच्यामध्ये ग्राह्य धरले जाणार आहेत। म्हणजेच मित्रांनो, जर तुम्ही बिल्डिंगचे काम करणारे कामगार असाल, विहिरीची यारी करणारे कामगार असाल, शेतामधील मजूर असाल तर तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये अर्ज करता येणार आहे। तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच प्रत्येक वर्षाला 36000 रुपये सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत ज्या नागरिकांनी 6 महिन्यांपूर्वी ई श्रम कार्ड काढलेलं असेल त्यांना सुद्धा याचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, या साईडला तुम्ही सुद्धा पाहू शकता, जर तुम्ही हे ई श्रम कार्ड 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा मिळणार आहे। सोबत जे ज्येष्ठ नागरिक असतील म्हणजे ज्यांचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोदी साहेबांकडून 3000 रुपयांची पेन्शन सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। परंतु या तिन्ही योजनांचा प्राथमिक स्वरूपामध्ये कसा घ्यायचा आहे, सोबतच याचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, याच्यासाठी कागदपत्रे आणि पात्रता कोणकोणते घालण्यात आलेले आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या योजना कोणकोणत्या आहेत, याचे अर्ज कसे करायचे आहेत, याच्यासाठी पात्रता कोणकोणते घालण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, सर्वात अगोदर पात्रता सुद्धा बघून घेऊया। जे नागरिक या पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्यांनाच याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। तर बघा, याच्यामध्ये जे पहिले पात्रता घालण्यात आलेले आहे ते पहिली पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पोलीस नसायला पाहिजे, शिक्षक नसायला पाहिजे, मुख्याध्यापक, तलाठी यामध्ये कामगार सुद्धा नसायला पाहिजे, तरच तुम्हाला या योजनांचे अर्ज करता येणार आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसावी, घरामधील सदस्याकडे 4 चाकी गाडी, ट्रक, पॉकलँड यांसारखी मोठमोठी वाहने नसायला पाहिजे। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल आणि त्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांना सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। आणि जे शेवटचे म्हणजे चौथी पात्रता घालण्यात आलेले आहे ते चौथी पात्रता म्हणजे घरामधील कोणताही सदस्य आयकरदाता नसावा, म्हणजे तुम्ही सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी
असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत। बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितलेल्या आहेत, त्यामुळे जे जे नागरिक या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्यांनाच याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। अन्यथा जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। बघा मित्रांनो, सर्वात अगोदर पात्रता सुद्धा बघितलेली आहे। आता आपण कागदपत्रे सुद्धा बघून घेऊया। तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असायला पाहिजेत, तरच मला प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये जे पहिले कागदपत्र आहे ते पहिले कागदपत्र म्हणजे आधार कार्ड। बघा, तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे, परंतु ते आधार कार्ड अपडेट सुद्धा केलेलं असावं, त्याच्यावरील नाव असेल, पत्ता असेल, फोटो असेल, अगदी व्यवस्थित पद्धतीने असायला पाहिजे। दुसरं कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड, तिसरं कागदपत्र म्हणजे मतदान कार्ड, चौथं कागदपत्र म्हणजे उत्पन्न दाखला। बघा, तुमचे उत्पन्न खरोखर 2.5 लाखांपेक्षा कमी आहे का हे पाहण्यासाठी उत्पन्न दाखला सुद्धा असायला पाहिजे। पाचवं कागदपत्र म्हणजे रहिवासी दाखला, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात यासाठी तुमच्याकडे रहिवासी दाखला सुद्धा असायला पाहिजे। आणि 6वं कागदपत्र ते म्हणजे पासपोर्ट साईज छोट्या आकाराचे 2 फोटो सुद्धा लागणार आहे। तर बघा मित्रांनो, आपण पात्रता बघितलेली आहे, कागदपत्रे सुद्धा बघितलेले आहेत। आता आपण तुम्हाला किती लाभ मिळणार आहे, कसा लाभ मिळणार आहे ते सुद्धा आपण बघून घ्या, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व प्रश्नांची उत्तरे भेटून जातील। बघा, तुम्ही जर ई-श्रम कार्ड धारक असाल, म्हणजे तुमच्याकडे ई-श्रम कार्ड असेल, तर तुम्हाला या कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा, तुमच्याकडे ई-श्रम कार्ड असेल आणि ते ई-श्रम कार्ड 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा मिळणार आहे। सोबतच मित्रांनो, जर तुम्ही बांधकाम कामगार असाल, विहिरीचे काम करणारे कामगार असाल, मजुरी करणारे कामगार असाल, तर तुमच्यासाठी केंद्र सरकारकडून बांधकाम कामगार योजना सुरू सुद्धा करण्यात आलेले आहे। त्याच्या माध्यमातून तुम्हाला 3000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। जर नवरा बायको दोन्ही कामगार असतील तर दोघांची मिळून प्रत्येक महिन्याला 6000 रुपये म्हणजे तुम्हाला वर्षाकाठी 72,000 रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। आणि तिसरी म्हणजे ज्येष्ठ नागरिक। बघा, ज्यांचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल अशा ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला 3000 रुपये, नवरा बायको दोघांचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल आणि ते सर्व पात्रतेमध्ये बसत असेल त्यांना प्रत्येक महिन्याला 6000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच वर्षाला टोटल मिळून 72,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच घरामधील फक्त 2 सदस्यांना याचा लाभ घेता येणार आहे, त्याच्यामुळे नवरा बायको असेल तरी पण तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। तर बघा मित्रांनो, आता आपण पात्रता बघितलेली आहे, कागदपत्रे सुद्धा बघितलेले आहेत, त्यासोबत किती लाभ मिळणार आहे ते सुद्धा आपण बघितलेलं आहे। आता आपण या योजनांचे अर्ज कसे करायचे आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात, कारण ज्यांना अर्ज करायचा असेल ते सुद्धा लवकरात लवकर अर्ज करतील। बघा, सर्वात प्रथम आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी बघून घेऊयात, म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे। बघा, सर्वात प्रथम तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे आहे का हे चेक केलं जाईल, त्यानंतर तुम्हाला अर्ज करता येईल। त्यासाठी तुमच्याकडे वयाचा दाखला सुद्धा असायला पाहिजे, म्हणजेच तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे हे दर्शवण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या वयाचा दाखला सुद्धा असायला पाहिजे किंवा तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे। त्या आधार कार्डवरती तुमची जन्मतारीख 60 वर्षांपेक्षा जास्तची असावी, तरच मला याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेअंतर्गत अर्ज सुद्धा करायचा आहे। बघा, सध्याच्या स्थितीला या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला 2100 रुपये मिळत आहेत, म्हणजेच अगोदर 1500 रुपये मिळत होते, सध्याच्या स्थितीला 2100 रुपये मिळत आहेत। आणि तुम्हाला पुढच्या महिन्यापासून म्हणजेच पुढच्या अर्थसंकल्पापासून 3000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच एकंदरीत सर्व ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये देण्यात येतील, परंतु ज्येष्ठ नागरिकांकडे रहिवासी दाखला असायला पाहिजे, कागदपत्रे असायला पाहिजेत, परंतु ज्येष्ठ नागरिकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असावे, घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, दुसऱ्या कोणत्याही सरकारी पेन्शनचा लाभ घेत नसावा, उत्पन्नाची मर्यादा घातलेली आहे त्या उत्पन्नामध्ये सुद्धा बसत असावेत। बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्ही मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेअंतर्गत अर्ज करणं गरजेचं आहे, परंतु हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार नाही। तुम्हाला समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये हा अर्ज सुद्धा करता येईल, परंतु तुम्हाला हा अर्ज कागदी प्रक्रियेमध्ये करायचा आहे। सोबतच मित्रांनो, जर तुम्ही ई-श्रम कार्ड धारक असाल तर तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे। बघा, ई-श्रम कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे, तर या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला ई-श्रम कार्ड योजनेचा अर्ज करायचा आहे। बघा मित्रांनो, ई-श्रम कार्ड 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असावं। ई-श्रम कार्डसाठी ज्या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या 4 पात्रतेमध्ये तुम्ही सुद्धा
बसलेले असावेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामधील कोणताही सदस्य नोकरीत नसावा, सर्व पात्रतेमध्ये तुम्ही बसत असावेत, सर्व कागदपत्रे तुमच्याकडे सुद्धा असायला पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे, सरासरी 21 पूर्ण तुम्हाला सुद्धा असायला पाहिजे आणि त्या वयासाठी तुमच्याकडे सुद्धा तुमचा जन्मतारीख दाखला असेल किंवा वयाचा दाखला असेल तो दाखला सुद्धा लागणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बांधकाम कामगार, बघा तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्ही सुद्धा बांधकाम कामगारच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज सुद्धा करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत तुम्हाला 1 रुपयामध्ये 35 भांड्यांचा मोफत भांडे संच सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबत जर तुम्हाला काम करत असताना काही जीवितहानी झाली तर तुमच्या कुटुंबाला 4 लाख रुपयापर्यंत इन्शुरन्स सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु सर्वात अगोदर तुम्ही बांधकाम कामगार या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन नोंदणी सुद्धा करायची आहे, कारण जे बांधकाम कामगार नोंदणीकृत असतील त्याच बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। आणि तुम्हाला जर मुलगी असेल तर त्या मुलीच्या विवाहासाठी तुम्हाला सुद्धा केंद्र सरकारकडून अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। आणि तुम्हाला मुलगा असेल आणि त्या मुलाला शिक्षण घ्यायचं असेल तर त्याला फ्रीमध्ये शिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच केंद्र सरकारची कल्याणकारी योजना बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे। म्हणजेच बांधकाम कामगारांना तुम्हाला 4 ते 5 लाभ मिळणार आहेत। याच्यामध्ये पहिला लाभ म्हणजे तुम्हाला 3000 रुपये महिन्याला मिळतील, सोबतच तुमच्या मुलांना शिक्षणाचा खर्च 1 रुपया सुद्धा लागणार नाही। सोबतच जो तिसरा लाभ मिळणार आहे तो तिसरा लाभ म्हणजे जर तुम्हाला काम करत असताना काही जीवितहानी झाली तर तुम्हाला 3 ते 4 लाख रुपयापर्यंत इन्शुरन्स सुद्धा देण्यात येणार आहे, म्हणजेच विमा सुद्धा देण्यात येणार आहे। यासोबत बांधकाम कामगारांना हॉस्पिटलमध्ये कमी खर्चामध्ये इलाज सुद्धा केला जाणार आहे। परंतु बांधकाम कामगारांना तुम्ही सुद्धा बांधकाम कामगार या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन नोंदणी सुद्धा करायची आहे। त्याच्यामध्ये तुमची पत्नी असेल, तुम्ही कामगार असाल तर दोघांची नोंदणी करायची आहे। दोघांना सुद्धा प्रत्येक महिन्याला 6000 रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। बघा, बांधकाम कामगारांना मोफत भांडे संच असेल, म्हणजेच विविध योजना बांधकाम कामगारांसाठी सुरू सुद्धा करण्यात आलेल्या आहेत, परंतु या योजना बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचत नाहीत। या योजनांचा लाभ सामान्य नागरिक सुद्धा घेत आहेत, म्हणजेच ज्यांच्याकडे पैसा आहे ते सुद्धा या योजनांचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेत आहेत। अशा गोष्टी निदर्शनास सुद्धा आलेले आहेत, म्हणजेच ते बांधकाम कामगार नाहीत तरी पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने बांधकाम कामगार ऑफिशियल वेबसाईटवरती नोंदणी केलेली आहे। त्यांनी सुद्धा मोफत भांडे संचांचा लाभ घेतलेला आहे, त्यांनी सुद्धा पेन्शन सुरू केलेली आहे, परंतु जे खरोखर बांधकाम कामगार आहेत त्यांच्यापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचत नाहीत। त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या सर्व बांधकाम कामगारांपर्यंत ही माहिती सुद्धा पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।